भाजप महायुती व मित्रपक्ष नेत्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने सांगलीचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांचा माझ्या सांगलीकरांच्यासाठी माझा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आला। सांगली विधानसभा मतदारसंघ मागणीमुक्त करण्याचा माझा अजेंडा आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी मागच्या काळात करायच्या राहिल्या आहेत त्या ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल। नाट्यगृहाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। आपल्याला 25 कोटी रुपये ते सँक्शन झालेले आहेत, परंतु तो बांधकामाचा प्रस्ताव जो होता आता अंतिम टप्प्यात आहे। जसं शहरी नाल्याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प तो सुद्धा अंतिम टप्प्यात आहे, त्याला 93 कोटी रुपये आपल्याला मंजूर आहेत आणि पूर्ण राज्य शासनाच्या खर्चातून होणार आहे। तेव्हा शहरीला गेल्या 40-50 वर्ष शहरीला प्रश्न आपण सोडवतोय। तसंच सांगलीला एक क्रीडा पंढरीकरणाच्या दृष्टीने आपले 2 स्टेडियम आपण डेव्हलप करतोय। एक म्हणजे आंबेडकर स्टेडियम आणि दुसरं म्हणजे हेडक्वार्टरच्या मागच्या बाजूला 3.5 एकर जागा आहे, त्याच्यावर क्रीडांगणाचं रिझर्वेशन होतं, तिथं आपण 12 कोटीचं अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट तयार करतोय। तसंच इतर आपलं शिवाजी स्टेडियम आहे ते पण पूर्णपणे क्रिकेटला देऊन त्याला आपण एक पूर्ण फुल फ्लेज क्रिकेट स्टेडियम तिथे करतोय आणि आपल्या मतदारसंघामध्ये एखादा मोठा उद्योग आणून 5-6 हजार मुलांना हाताला काम मिळेल अशा लहान छोट्या ॲन्सिलरीज होऊन लहान उद्योजकांना पण वाव मिळेल असा आपण प्रयत्न आपला चालू आहे। उडानमार्फत आपलं कोल्हापूर एअरपोर्ट आपण डेव्हलप करतोय। तर 160 एकर जागा आहे, आणखी 100 एकर जागा घ्यायला लागेल, तिथं आपल्याला पाचपट पैसे देऊन आपल्याला ते करता येतं, त्यावर लोक तयार होतील। आणि आत्ताचे परवा जे अभिजित शहारी त्यांच्या भाषणात सांगितलं मुद्दा घेतलेला होता, तेव्हा मला काही अडचण वाटत नाही, ते होणार आहे। वंदे भारतच्या आणखी जास्तीत जास्त गाड्या सांगलीचं सुटाव्यात किंवा सांगलीच्या थ्रू जाव्यात याचा प्रयत्न आमचा आहे। तसेच इतरही काही गोष्टी आपल्या आहेत, महिलांसाठी काय, युवकांसाठी काय, मुख्य म्हणजे सांगली सिव्हिलमध्ये नवीन कॅन्सर हॉस्पिटल आणण्याचा माझा प्रयत्न आहे। आत्ता 100 बेडचं महिला आणि शिशु इथे आपलं हॉस्पिटल बांधकाम चालू आहे, 100 बेडचं जनरल हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे। तर अशा त्यांना आरोग्य असेल, क्रीडा असेल आणि सांस्कृतिक म्हटलं तर नाट्यगृह आहे, असं सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढच्या 5 वर्षा टप्प्यामध्ये आपण लोकांना ह्या गोष्टी देणार आहे।